रोहन डोळ्यात पाणी आणून काकस्पर्शाची वाट पाहत होता. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज भाद्रपद वद्य पक्षातील शेवटचा दिवस. त्याने आपल्या आईवडिलांचे श्राद्ध करण्यासाठी राखून ठेवला होता. सर्व अमावस्यामध्ये सर्व पितरी अमावस्या दिवसाला विशेष महत्त्व असते. म्हणूनच या मुहूर्तावर रोहनने आपल्या मातापित्याचे श्राद्ध करायचा घाट घातला होता. आत्तापर्यंत तो बुद्धी विज्ञानाच्या जोरावर समोरच्यावर मात करून रूढी परंपरा झिडकरत चालला होता. पण आयुष्यातील काही घटनांनंतर मात्र त्याच्या डोळ्यावरची झापडं उडाली गेली होती. माणसाला बुद्धी, पैसा, मानमरातब सर्व काही प्राप्त होते, पण सुख, शांती, समाधान मिळत नसेल तर त्याला आतून कुठेतरी ती सल पोखरत राहते व स्वतःच प्रायचित्त भोगण्यासाठी तो शरण जातो नियतीला. ह्याला कारणही तसेच होते. शिक्षकी पेशातील दाम्पत्य पाटील यांचा एकुलता एक मुलगा रोहन यशाच्या पायऱ्या चढत शिक्षणासाठी USA ला गेला. आई वडिलांचे संस्कार, मार्गदर्शन लाभल्याने लवकरच त्याने सर्व प्रकारचे यश संपादन केले, मान मिळवला. पण पाश्चात्य संस्कृतीचं वारं अंगात भिनल्याने भरकटत गेला. तिकडेच एका ख्रिश्चन मुलीशी लग्न होऊन स्थायिक होण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याचा हा निर्णयही त्याच्या पालकांनी स्वीकारला. दिवस भराभर सरत होते. पाटील दाम्पत्यांनी अमेरिकेच्या वाऱ्या केल्या. सुरुवातीचे दिवस छान गेले. नवीन सुनेचे कर्तृत्व, 2 गोजीरवान नातवंड सगळ्यांवर त्यांनी मायेची पाखरण केली. पण रिटायरमेंटनंतर दिवस पालटले. दोघांची जबाबदारी घ्यायला सुनेने नकार दिला. रोहनच्या अनुपस्थितीत त्यांना कडक शब्दात सनवले. त्यानंतर ह्या दोघांनी आपल्या उतर वयातील सोय करून ठेवली. सुरुवातीला काही दिवस बरेही गेले, पण पाटील यांच्या किडनीवर इन्फेक्शन होऊन त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागत होते. डायलिसिस व इतर उपचारांनी तात्पुरता फरक पडत होता. पण अखेर तो दिवस उगवला. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी पाटील सरांनी अखेरचा श्वास घेतला. तो आपल्या रोहनच्या आठवणीतच. सर्व नातेवाईक हळहळत आपापसात कुजबुजत होते. रोहनच्या आईला ताण असह्य होत होता. आपल्या पतीनंतर आपण पुढे काय करणार, कसं जगणार ह्या विचारात असताना छातीत तीव्र कळ आली. अचानक BP वाढले. तातडीने उपचार मिळूनही केले, पण नवऱ्याच्या पाठोपाठ अवघ्या 3ऱ्याच दिवशी ह्या माऊलीने देह ठेवला. रोहन वडिलांच्या अंत्यसंस्काराला आलाच होता. एकटाच आला होता. आपल्या आईचं दुःख त्याने पाहिले होतेच, पण तो तरी काय करू शकणार होता. माफी मागून मी लवकरच इंडियात तुझ्यासोबत राहायला येतोय म्हणून तिची समजूत घातली, पण स्वतःच्या मनातील शल्य लपवत. रोहनच्या आईला मुलाची फरफट पाहवत नव्हती. काही दिवसानंतर जेनी, त्याची पत्नी, 2 मुलांना ह्याच्याकडे सोडून तिच्या बॉसबरोबर पळून गेली. वर्षभर हा एकटाच त्या दोघांना सांभाळत आपले व्याप बघत होता. वरकरणी शांत भासत असलेल्या रोहनच्या मनात प्रचंड खळबळ होती. मुले अवघी 12 व 7 वर्षांची होती. पुढे काय हा प्रश्न उपस्थित होताच. त्यातूनच त्यांनी इंडियात परतण्याचा निर्णय घेतला. आज गुरुजींच्या सल्ल्यानुसार आपल्या आई वडिलांचे श्राद्ध तर्पण विधी केले. पिंडदान केल्यावर तो मनातून आईची करुणा भाकू लागला. मनापासून माफी मागत त्याने हात जोडले. काकस्पर्शाची वाट पाहत डोळ्यात जमा झालेले अश्रू त्याने टिपले. अकस्मात पटकन 2 कावळ्यांनी प्रसाद उचलला. दोघे जसे वेगाने आले तसे जोडीने परतले, प्रसन्न चित्ताने. मनात म्हणत असतील का, आपले संस्कार कधी विसरू शकत नाहीत आपली मुलं. रोहनच्या मनातले अबोल संकेत त्यालाही न बोलताही कळले. रोहनला आईचे वाक्य आठवले. संस्काराने तर पूर्ण जग जिंकता येते, पण अहंकाराने मात्र सर्वनाश होतो. म्हणतात ना, दुःखाच्या वर्तुळाबाहेर सुखाकडे जाणारी पायवाट असते. इतक्यात प्रीती रोहनच्या मैत्रिणीने त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटले. ती अजूनही त्याची वाट पाहत लग्न न करताच राहिली होती. लहानपणीच मोठे व्हायची स्वप्न पाहत आपल्या न्यायव्यवस्थेची प्रामाणिक राहून. प्रीती प्रसिद्ध वकील असून शहरात तिच्या नावाचा दबदबा होता. तिच्या हुशारीपुढे भले भले नांगे टाकत होते. सावर रोहन स्वतःला, अरे काही नाती जपण्यासाठी आपण माणसाच्या चुका नजरअंदाज केल्या जातात. काका काकूंनी हेच तर केलंय. मी त्यांचा संघर्ष अगदी जवळून पाहिलाय. हे त्यांचं मृत्यूपत्र. रोहनने त्याचा थरथरत्या हाताने स्वीकार केला. वाचायला सुरुवात करताच अचानक त्याच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला. मृत्यूपत्र वाचल्यावर फक्त तो इतकाच म्हणू शकला, आई बाबा मला जमल्यास माफ करा. इतक्याच गॅलरीतून 2 कावळ्यांचा कावकावचा आवाज ऐकला आणि रोहनने निमिषपणे हात जोडले, जसं काही त्याच्या आईवडिलांनी त्याला माफ केलं होतं.